करंजे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक उपक्रम उत्साहात. एकनाथ ओंबळे, कविता ओंबळे, परेश कारंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन. प्रतिनिधी, मोहन खुडे, जावली. जावली तालुक्यातील करंजे येथील शाळेमध्ये शुक्रवार, दिनांक 17 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्याचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संघटना, पश्चिम महाराष्ट्रचे समन्वयक परेश कारंडे तसेच मेढा नगरसेविका मोनिकाताई जवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन भविष्यात समाज व देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमास पांडुरंग धनावडे, बापू, महादेव धनावडे, विठ्ठल धनावडे, गणपत धनावडे, प्रकाश धनावडे, सखाराम धनावडे, अंकुश धनावडे, दत्तात्रय भिलाळ, अरुण गोळे, गुरुजी अंकुश बोळे, गुरुजी गौरव खाडचे, प्रशांत जुनघरे, शिवसेना वैद्यकीय समन्वयक, जावली तालुका, बाळासाहेब शिर्के, नारायण दळवी, कोंडिबा साळुंखे, विठ्ठल पाटणे यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरित्या पार पडले असून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. उपस्थितांनी अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. साहित्याचं वाटप आपल्या या भागातील सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथदादा ओंबळे, जिल्हा परिषद अर्थ नियोजन सदस्य, त्याचबरोबर आपल्या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या कविताताई ओंबळे आणि एकनाथदादा यांच्या सोबत आलेल्या मीडियाच्या नगरसेविका आदरणीय मोनिका जवळ मॅडम, त्याचबरोबर नारायण दळवी, कोंडिबा साळुंखे, बाबासाहेब शिर्के, रविराज घडे या सर्व मान्यवरांचं पहिल्यांदा मी संस्थेच्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. परेश कारंडे सर त्यांच्या माध्यमातूनच आज या वया सगळ्या आलेल्या नाही, असं मी दादांच्या माध्यमातून आणि हा जो शैक्षणिक साहित्य वह्यांचा वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडतोय ते परेश कारंडे या ग्रुपचे सन्माननीय मी त्यांना विनंती करतो की थोडीशी आम्हाला पहिल्यांदा आपल्या ग्रुपची ॲडव्होकेट रवींद्र देते. रविदादांना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. या सर्वांचे आचार विचार ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं असे सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आज करंजे या जिल्हा परिषद शाळेच्या वही वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जावलीच्या जनतेच्या मनातील आमदार माननीय एकनाथजी ओंबळे साहेब, मी आजपर्यंत माझ्या आयुष्यातील पाहिलेल्या आदर्श जिल्हा परिषद सदस्या कविताताई ओंबळे मॅडम, माननीय नगरसेविका मॅडम मोनिका जोवल मॅडम, तसेच सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर. सन 2008 साली सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून
गोरगरीब जनतेसाठी आपल्याला काहीतरी करायचंय या हेतूने साहेबांनी गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत यासाठी तब्बल 10 CBSE शाळा या कोकणात सुरू केल्या आणि बघता बघता बारामती, नागपूर ज्यांच्यापर्यंत YouTube किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जशी माहिती पसरली तशी बारामती, नागपूर येथील विद्यार्थी आज झडपोली येथे शिक्षण घेत आहे. ज्या गावची लोकसंख्या 150 नाहीये, भगवान सांबरे साहेब सरपंच देखील होऊ शकत नाही, अशा गावात दररोज 2000 लोकांचं जेवण बनतंय आणि ते देण्याचे दातृत्व ज्या माणसात आहे त्या माणसाला देव माणूस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सांबरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या कोकणात तब्बल कॅश काउंटर नसलेली 3 हॉस्पिटल सुरू आहे. एक जे पालघर जिल्ह्यात जेथे जिल्हा रुग्णालय नाहीये तेथे 2014 साली साहेबांनी 130 बेडचं मोफत हॉस्पिटल सुरू केलं, जेथे गोळ्या औषधांपासून सर्व शस्त्रक्रिया असतील, ICU ची सुविधा असेल, लहान बाळाला काचेत ठेवण्यापासून तर कॅन्सरच्या पहिल्या ते दुसऱ्या स्टेज पर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे गर्भसंस्कार भूमी म्हटली जाते त्या माऊली किल्ल्याच्या पावत्याची आसनगाव या ठिकाणी साहेबांनी दुसरं हॉस्पिटल सुरू केलं आणि बघता बघता तिसरं हॉस्पिटल आपल्या रत्नागिरी पर्यंत पोहोचलं आणि हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं पाहिजे या हेतूने माननीय एकनाथजी ओंबडे साहेब यांचा संपर्क जेव्हा सांबरे साहेबांशी झाला तेव्हा त्यांनी साहेबांना सांगितलं की माझा जावळी तालुका हा दुर्गम आहे, तेथील विद्यार्थ्यांच्या साठी आपणाच्या माध्यमातून काहीतरी सेवा सुरू केली पाहिजे. लगेच साहेबांनी ओंबडे साहेबांच्या शब्दाला मान देत आपल्या जावळी तालुक्यासाठी एक ॲम्ब्युलन्स जी फक्त डिझेल खर्चावर चालेल ती मोफत स्वरूपात सुरू केली. साहेबांचे बऱ्याच दिवसापासून मनात इच्छा होती की आपल्या विभागातील गरीब विद्यार्थ्यांना कम्प्युटरचे क्लासेस मिळाले पाहिजेत. साहेबांनी शब्द टाकला, सांबरे साहेबांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आणि माननीय परेशजी कारंडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मेढा तालुक्यात तब्बल 145 विद्यार्थी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत कम्प्युटरचं प्रशिक्षण घेत आहेत. तसेच महिलांच्यासाठी मोफत शिलाई मशीनचं प्रशिक्षण, त्यासाठी 10 शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या. येत्या 2-5 दिवसात शिलाई मशीनचं प्रशिक्षणही सुरू होईल. असं काम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे. मी जाता जाता एवढंच सांगेन की गरीब विद्यार्थी शिकला पाहिजेत. साहेबांचं एक ध्येय, पैशा अभावी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. जर आपल्या एखाद्या जावळी तालुक्यातून एखादी असा विद्यार्थी असेल की ज्याची शिकण्याची इच्छा आहे परंतु पैसे नाहीये, तर असा विद्यार्थी आमच्या ताब्यात द्या, संस्थेच्या संपर्कात आणा. ज्याला डॉक्टर, इंजिनियर घडवण्याचं काम जिजाऊ संस्था करेल एवढा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू कथा सम्राट सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून राज्यकर्ता कसा असावा हे अवघ्या देशानं पाहिलं. ते महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पवित्र चरणांना स्पर्श करून खऱ्या अर्थानं आज तुमच्यापर्यंत हा येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून आला ते जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या पवित्र चरणांना स्पर्श करून खऱ्या अर्थानं वेळ फार झालाय. या ठिकाणी सगळेच सन्माननीय व्यासपीठ आणि गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र हो, कारण सगळ्यांची नावं, कारण मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कंटाळा आलाय, सकाळपासून तुम्ही शाळेत आहात त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही. पण या गावामध्ये कार्यक्रम घेत असताना सर विशेष आनंद या निमित्तानं तुम्ही आता माझ्या पत्नीचा उल्लेख केला, जिल्हा परिषद सदस्य. ही जी उपाधी माझ्या पत्नीला लागलेली आहे ना, त्या उपाधी पाठीमागे कंगे गावाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या कंगे गावासाठी विलाडे साहेब
त्यासाठी जे जे काही येणाऱ्या काळात माझ्या ताकदीनुसार करता येईल ते करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. मध्यंतरीत आमचे बंधू माधव धनावडे यांचा फोन आला, त्यांना कळलेलं की वह्या आले काय वाटायला. तर ते म्हणले कर्जे गावामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटायला या. मी म्हटलं माझ्या डोक्यात आहे, तुम्ही सांगितलं तो भाग वेगळा आहे, पण माझ्या डोक्यात आहे कर्जे गाव मी कधी चुकू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार आज खरं तर 3 विभागामध्ये आम्ही वह्या वाटत होतो. म्हणजे वायच्यापासून माझा चिरंजीव सांबरे साहेबांच्या टीम सोबत वह्या वाटत आली ती वांगरपर्यंत आला. बोंडारवाडीपासून जिल्हा परिषद सदस्य मॅडम त्या बोंडारवाडी गावापासून वाटत आल्या आणि आम्ही सगळी टीम सातारला गेलेलो. सातारच्या 2-3 मोठ्या शाळा जिथे 500 विद्यार्थी आहेत, 700 विद्यार्थी आहेत, अशा शाळांना तिकडे आम्ही वाटप करायला गेलेलो आणि तिथून मग सगळे आम्ही आता एकत्रित झालो. तर अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हा जो वह्या वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झाला. सगळीच आमची ज्येष्ठ मंडळी या टीम सोबत सकाळपासून करते आहे. आणि हा सगळा जो म्हणजे दादाने आज सांगितलं की आरोग्यदूत म्हणून मला तुमची प्रशस्तीपत्र तुमचं आहेच नक्कीच. आणि गेल्या 14 वर्षामध्ये मी घरदार बायका मुलं सोडून ते करतोच आहे. पण ह्या संकल्पना ज्या आहेत म्हणजे UPSC MPSCच्या मुलांना मोफत प्रशिक्षण मिळालं पाहिजे, पोलीस भरतीच्या मुलांना मोफत प्रशिक्षण मिळालं पाहिजे, कॉम्प्युटर क्लास मोफत झाले पाहिजे, हा एक ध्यास गेल्या अनेक वर्ष मनामध्ये होता. पण तो खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात येत नव्हतं. त्याचं कारण एक तुम्हाला माहित आहे, एकनाथ मुळे हा सर्वसामान्य कार्यकर्ता मनामध्ये चित्र रंगवत होता. प्रशांत दुलकरी सारखा एक विश्वासू सहकारी सोबत असताना तो सांगत होता की दादा अशा शैक्षणिक ऍक्टिव्हिटीज खऱ्या अर्थानं आपल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी चालू झाल्या पाहिजे. पण सगळं घोडं एका ठिकाणी येऊन थांबत होतं. आर्थिक तुम्ही मलापासून सांगताय एकनाथ दादाने ते उपक्रम केलाय, सगळं काय केलंय, हा स्तुत्य उपक्रम आहे. पण अतिशय प्रामाणिकपणे मी सांगतो की संत तुकाराम महाराजांची जी म्हण आहे, कोडीले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भार वाही, या उक्तीप्रमाणे हे सगळं जे होतंय दादा ते फक्त आदरणीय निलेश सांबरे साहेबांमुळे होते. कारण गेले 2-2.5 वर्ष मी निलेश सांबरे साहेबांचं काम पाहत होतो, ऐकत होतो, वाचत होतो. पण गेल्या वर्षी त्यांचे समन्वयक परेश दादा कारंडे या विभागात आपल्या मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला आलेले आणि मोफत आरोग्य शिबिर घेतली त्याने. त्यावेळेस मी त्यांच्याजवळ विनंती केली की खऱ्या अर्थानं मी सांबरे साहेबांचं काम वाचून आहे, पाहतोय, पण माझा काय परिचय त्यांच्याशी नाही. तर आमच्या जावली तालुक्यासाठी जर काय तुम्हाला करता आलं तर तुम्ही निश्चितपणे जर केलं तर त्याचा आनंद होईल. आणि मी एका भाषणात बोललो आणि दुसऱ्या भाषणामध्ये त्यांनी समारोपाच्या भाषणामध्ये सांगितलं तुम्ही फक्त जागेची व्यवस्था करा, तत्काळ आपण सुरू करू. हे माथ्याच्या कार्यक्रमात झालं आणि संध्याकाळी केळगरला कार्यक्रम होता. मी केळगरच्या कार्यक्रमात त्यांना सांगितलं दादा जागेची व्यवस्था झाली या, तुम्ही कधी सुरू करताय सांगा. आणि लगेच मी मेळ्यामध्ये 4-5 जागा पाहिल्या आणि ती सगळ्यांची जागा फायनल करून टाकली. आणि ज्या ज्या मागण्या निलेश सांबरे साहेबांनी केल्या, म्हणजे मी म्हटलं आमचा दुर्गम भाग आहे, ॲम्ब्युलन्स पाहिजे, नवी कोरी ॲम्ब्युलन्स 20 लाखाची पाठवून दिली सांबरे साहेबांनी. या मोफत गोष्टी झाल्या पाहिजे. 15 नवीन कॉम्प्युटर, 10 शिलाई मशीन महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना प्रशिक्षण मिळावं शिलाईचं आणि त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्या. 10 नवीन शिलाई मशीन पाठवल्या सांबरे साहेबांनी. UPSC जी पुस्तकं वगैरे आहेत ती सगळी ती पाठवली. फक्त ती जागेची जी काही व्यवस्था आहे ती फक्त माझ्याकडून झाली. नंतर हे सगळं जे चाललंय ते फक्त आणि फक्त आदरणीय निलेश सांबरे साहेब यांच्या आशीर्वादामुळे चाललंय हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मी तुम्हाला सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो की असं एक समाजाचं काम खऱ्या अर्थानं पुढे नेणारा हा देवदूत, देवाचं रूप घेऊन पृथ्वी तलावरती हा देवदूत जन्माला आलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण आपल्याला माहिती आहे साहेब राहतात पालघरला, सातारा जिल्ह्याशी काय संबंध, जावली तालुक्याशी काय संबंध, पण कुठल्याही गोरगरिबानं काहीतरी मागावं आणि निलेश सांबरे साहेबांनी दुसऱ्या क्षणाला होकार देऊन ते द्यावं असं दोन्ही हाताने देणारं दातृत्व खऱ्या अर्थानं निलेश सांबरे साहेबांचं आहे. या वहीचा जर तुम्ही पृष्ठपान पुढचं पान जर वाचलं तर त्याच्यावरती संदेशच निलेश सांबरे साहेबांनी दिलेला आहे
हे राष्ट्र जर पुढे न्यायचं असेल तर गरिबांची मुलं पुढे गेली पाहिजेत आणि गरिबांची मुलं जर पुढे न्यायची असतील तर त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मोफत मिळालं पाहिजे आणि तो प्रयास 2008 पासून सांबरे साहेब करीत आहेत. 2008 पासून झाडपोली सारख्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये मोठासं स्कूल उभारलं. तिथं सीबीएसई पॅटर्नचं शिक्षण जवळजवळ 20,000 मुलं आज सांबरे साहेबांच्या आशीर्वादाने मोफत घेत आहेत. आपल्याला माहित आहे सीबीएसईचं शिक्षण जर कुठे डोनेशन 1,00,000, 2,00,000, 3,00,000 डोनेशन देऊन आपल्याला ऍडमिशन घ्यावी लागत आहे. तशा ठिकाणी सांबरे साहेब मोफत शिक्षण देण्याचं काम करीत आहेत. दुसऱ्या बाजूला अंध मुलं, दिव्यांग मुलं, मतिमंद मुलं 400 मुलं आहेत दादा. ते 400 मुलांचं मोफत राहण्याच्या सोयीसह म्हणजे त्यांची राहण्याची, जेवणाची आणि मोफत शिक्षणाची सोय आज निलेश सांबरे साहेब त्या ठिकाणी करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये 300 ठिकाणी महिलांना प्रशिक्षण मिळावं, महिला त्यांच्या पायावरती उभ्या राहाव्या म्हणून महाराष्ट्रामध्ये 300 ठिकाणी त्यांची केंद्र आहेत महिला सक्षमीकरणासाठी. आणि हे सगळं निलेश सांबरे साहेब स्वतःच्या खिशातून म्हणजे त्यांचा जो काय उद्योग व्यवसाय आहे त्यांचं तत्वच ते आहे की मी जर आज 1 रुपया कमवतोय तर त्या 1 रुपयातल्या माझ्या गरजा किती आहेत, अन्न वस्त्र निवारा, माझ्या गरजा किती आहेत, त्या गरजा वगळता जो पैसा शिल्लक राहील तो समाजाच्या सेवेसाठी लागला पाहिजे. मी ज्या मातीमध्ये जन्माला आलोय, मी ज्या समाजामध्ये जन्माला आलोय, मी ज्या देशामध्ये जन्माला आलोय त्या देशाचं मी देणं लागतो, त्या समाजाचं त्या मातीचं मी देणं लागतो. या उदात्त भावनेतून आदरणीय निलेशजी सांबरे साहेब खऱ्या अर्थानं काम करताय. पुत्र व्हावा असा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा या उक्तीप्रमाणे आज निलेश सांबरे साहेब या संपूर्ण म्हणजे पालघर, शहापूर, रत्नागिरी या 3 ठिकाणी 130 बेडची 3 हॉस्पिटल आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये आपण प्रवेश केला की 1 रुपया द्यावा लागत नाही. म्हणजे मेडिकल देखील त्यांची स्वतःची की त्या गोळ्या देखील, औषधं देखील आज सरकारी रुग्णालयात आपण गेलो तर ते गोळ्या आपल्याला बाहेरून विकत घ्याव्या लागतात. पण अगदी अभिमानानं सांगतो सरकारचं काम जिथं थांबतं तिथं सांबरे साहेबांचं काम सुरू होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मी तुम्हाला सगळ्यांच्या चरणी विनंती करतो की असं दैदिप्यमान काम करणाऱ्या हिमालय एवढं काम करणाऱ्या निलेश सांबरे साहेबांना उत्तम दीर्घायुष्य मिळावं आणि त्यांच्या हातून हा समाजसेवेचा रथ जो हातात आहे ते जो चालवलेला आहे तो रथ असाच अखंड त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीकडून हा समाजसेवेचा रथ अखंडित चालू राहावा यासाठी सगळेजण तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद द्या अशी विनंती तुमच्या चरणी करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे यांनी सर आपण जो आम्हाला या ठिकाणी मोठा दिलाची संधी दिली आणि खऱ्या अर्थाने त्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधता आला. सगळे करंजे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी माझ्यावर भरभरून प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. दीदी पप्पा कुठे आहेत? दीदीचं खूप सहकार्य असतं. कुठलाही कार्यक्रम असला की हॉलचा समस्या आल्या की अगदी कमी पैशामध्ये तिचे पप्पा ती स्वतः धावपळ करून ते सगळं उपलब्ध करून देतं. म्हणजे चारही बाजूने करंजे गावची माझ्यावरती मदत होती. आवर्जून उल्लेख करीन वसंत धनावडे खऱ्या अर्थाने ते या कार्यक्रमाला नाहीत मला वाटतं माझ्या दादांनी सांगितलं असेल तर ते देखील त्यांनी देखील प्रचंड एफर्ट्स ह्या सगळ्यांच्या साथीनं माझ्या निवडणुकीच्या दरम्यान घेतले. पुन्हा एकदा समस्त करंजे ग्रामस्थांचं मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी आमचा जो आदर सत्कार केला सर दादा त्या आदर सत्कारामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.